तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी करत एकनाथ खडसेंनी तिसऱ्या भागीदारावर गुन्हा दाखल का नाही असं देखील म्हटलंय। जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांनी आता ही मागणी केलेली आहे। खरेदी करणारे सर्व भागीदार हे सर्व गुन्हेगार असतात। महसूल मंत्री असताना बिल्डर तेजवानी यांनी आपल्याशी संपर्क साधला होता आणि या फाईलबाबत माझ्यावर दबाव आला होता असा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केलेला आहे। आता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दोघा लोकांवर तो गुन्हा दाखल झाला, परंतु पार्थ पवार हे तिसरे पार्टनर असताना आणि त्यांचे 99% शेअर आहे असं सांगण्यात येत आहे ते असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। वास्तविक असं आहे की या ठिकाणी हा मुळामध्ये संगनमताने केलेला फ्रॉड आहे, संगनमताने केलेला गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये सारेच आहेत गुन्हेगार, जसे तो नोंदणी करणारा सब रजिस्ट्रार असेल, मुखत्यारपत्र करणारे जेवढे काही लोक याच्यामध्ये तेजवानी वगैरे आहेत, म्हणजे तो गुन्हा दाखल झाला म्हणजे करायलाच हवा अवस्था। वास्तविक का गुन्हा दाखल झाला नाही हा तर प्रश्नचिन्ह सर्व जनतेसमोर आहे, पण असेल दोघांना होत आणि तिसऱ्याला होत नाही, जरा हा संशयाचा भाग दिसतो। मुखत्यारपत्र करणारे जेवढे काही लोक याच्यामध्ये तेजवानी वगैरे आहेत ते लोक असतील किंवा ज्या कंपनीने खरेदी केलेलं आहे या खरेदी कंपनीतले जेवढे काही पार्टनर आहे ते पार्टनर आहे हे याच्यामध्ये यांनी संगनमताने हा गुन्हा केलेला आहे। आता ज्यामध्ये सब रजिस्ट्रारवर गुन्हा झाला, तेजवानी आणि त्यांच्या ग्रुपवर गुन्हा दाखल झाला, या ग्रुपमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला पण तिसऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही, म्हणजे तो गुन्हा दाखल झाला म्हणजे करायलाच हवा अवस्था। वास्तविक ही जमीन माझ्याकडे ज्यावेळेस माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आली त्यावेळेस या ठिकाणी तेजवानी वगैरे यांनी माझ्याशी संपर्क साधला होता। तसेच काही बिल्डर्स, काही डेव्हलपर यांनीही मला फोन करून त्यासह वारंवार याचा पाठपुरावा केलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।